मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती आता जप्त केली जाणार आहे। कोर्टाने या संदर्भात आदेश दिलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कृष्णा आंधळे फरार झालाय। अद्यापही पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आणि त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी सीआयडीने केली होती। दरम्यान कोर्टाने ही मागणी मान्य केली असून आता लवकरच त्याची संपत्ती जप्त केली जाणार आहे। यामध्ये कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहनं असून धारूर आणि केज इथे बँकेमधली 3 खाती सुद्धा आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय कृष्णा आंधळेच्या संपत्तीवर आता टाच आणली जाणार आहे, काय अधिकची माहिती आहे? पाहतो की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी जो कृष्णा आंधळे हा जवळपास 67 दिवसांपासून फरार झालेला आहे। तो तपास यंत्रणेला मिळत नाहीये। अशातच त्याच्या जवळचा फास आवळण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी कारवाई म्हणता येईल, कारण की कृष्णा आंधळेच्या संबंधित जे काही संपत्ती असेल ती कुठेतरी गोठवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे, जेणेकरून त्याला कुठल्याही स्वरूपामध्ये त्याला मदत मिळणार नाही। एकंदरीतच या संदर्भातला जो काही अर्ज आहे तो सीआयडीने न्यायालयामध्ये दिला होता। न्यायालयाने यामध्ये सकारात्मक अशी भूमिका ठेवत त्याची जी काही संपत्ती असेल ती या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश जे आहेत ते प्रामुख्याने दिलेले आहेत। त्यामुळे आता कृष्णा आंधळेच्या अडचणीत निश्चित वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 67 दिवसांपासून कृष्णा आंधळे हा देशमुख हत्या प्रकरणापासून फरार आहे। तो आजही तपास यंत्रणेला मिळत नाहीये। आजही तपास यंत्रणा जी आहे ते विशेष पथकाद्वारे त्याचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अशामध्ये ही जी काही कारवाई सध्या केली जाते आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि न्यायालयाने जो निकाल आदेश दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा असाच मानला जातोय, कारण की त्याच्या संपत्तीवरती टाच दिल्याच्या नंतर तो लवकरात लवकर मिळेल अशी शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे। आणि सीआयडीने या माध्यमातून न्यायालयामध्ये अर्ज केला होता आणि याच न्यायालयाने मध्ये हा अर्ज झाल्याच्या नंतर आता सकारात्मकता ही पाहायला मिळते आणि कृष्णा आंधळे याच्या अडचणीची निश्चित वाढ म्हटली जाते आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।